नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उन्हवरे गावामध्ये। आजचा ब्लॉग असा आपला खास असा होणार आहे कारण आज आहे महाशिवरात्र आणि आपण उन्हवरे गावामध्ये आलो आहोत। आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पूर्ण उन्हवरे गाव आहे, ते त्यांनी बोर्ड सुद्धा लावले आहे महाशिवरात्री उत्सव। तर आज आपण इथे आलो आहोत आणि उन्हवरे गावाचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे इथे आहे गरम पाण्याचे कुंड। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मामीला द्या, एक रुपया सुद्धा जास्त कोण आहे हे तोंडलीवाले मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत। खूप खाली आहे मित्रांनो आणि रोड सुद्धा खूप खराब आहे। तर मला वाटतं सरकारने अशा गोष्टींसाठी लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून ही आपली कोकणातील संपत्ती टिकून राहील आणि इकडे पर्यटन व्यवसाय वाढेल, त्यामुळे व्यवसायालाही कोकणात गती मिळेल। तर या बाबतीतकडे सरकारने विशेषतः लक्ष दिले पाहिजेत कारण हीच आपली संस्कृती आहे आणि हीच आपली परंपरा जपण्याचा कोकणी माणूस प्रयत्न करत असतो। ज्ञानदेवा विठो पंढरीनाथ बोल गाव देवी हरी हर। मित्रांनो, आपण आता डायरेक्ट आलो आहोत उन्हवऱ्यातून टाकवली या गावामध्ये आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे आहे ते स्वयंभू शंकराचं मंदिर आहे, तिथे आपण आता जाणार आहोत। आपला ब्लॉग आपली आधीच एक व्हिडिओ इथे झालेली आहे, परंतु आम्ही खास उन्हवऱ्यातून लवकर आटपून आपल्यासाठी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी घेऊन आलो आहोत। कारण आजच्या दिवशीच इथे चांगला उत्सव असतो। टाकवली गावाचे ग्रामस्थ खूप चांगल्या पद्धतीने इथे उत्सव साजरा करत असतात। इथे बघा इथे लिहिलं आहे स्वयंभू पांडवकालीन शिव मंदिर। तर आता त्या शिव मंदिराकडे जाणार आहोत आपण आणि सोबतच आपल्याला आता आपल्या बरोबर आहेत किरण धामणे यांचं यूट्यूब चॅनल आहे, ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत। आणि चला तर व्हिडिओ सुरू करूया। सुंदर असं गेट केलेलं आहे इथल्या ग्रामस्थांनी, खूप ग्रामस्थ इथले मेहनत घेतात। चला तर आपण इथून वरती जाऊया आता मंदिराकडे।
सुंदरजी पारधी यांच्या माध्यमातून या गावाचं एक काम झालेलं आहे, त्याची आठवण आम्हाला आहे. मायेची शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं, तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपल्यासारख्या थोरांचे आशीर्वाद या गावावर असतील तर नक्कीच कुठलंही काम करण्यासाठी हे गाव हे मंडळ कधीही कमी पडणार नाही. सुंदरजी पारधी. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि खूप छान वाटलं इथे येऊन. खरं तर जवळ असताना सुद्धा मी इथे कधी आलो नव्हतो, परंतु आता आपण यावर्षी भेट दिलेली आहे. खूप छान वाटलं. तुम्हीसुद्धा इथे भेट देऊ शकता. आणि खरं तर महाशिवरात्रीच्या इथे वेळ खूप छान असतं. एरवीसुद्धा खूप मन प्रसन्न वाटतं. आपला मागचा एक व्हिडिओ आपला आधी एक या मंदिराचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर झालेला आहे, परंतु महाशिवरात्रीच्या विशिष्ट दिवशी आपण इथे खास करून आलो, कारण इथे खूप वातावरण उत्सव खूप चांगल्या प्रकारे इथले ग्रामस्थ करतात. तर आता आपलं इथे झालेलं आहे आणि आता आपण घरी निघालो आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशीच सपोर्ट देऊन आपलं चॅनल वाढवण्यास तुम्ही मदत करा. हरे हरे राम कृष्ण